रामकृष्ण हरी सर्वांना. आज दिनांक 11 जुलै 2026, वार आहे शनिवार. आज आपण माऊलींच्या 16व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. गणपती बाप्पांना नमस्कार करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरू ज्ञानेश्वराशी. अध्याय 16वा. पाणी देऊ मग उठशील मांडीवरून. उठ मग मांडी. खातो आता. मला डिस्टर्ब करू नको. अध्याय 16वा. मावळ भीत विश्वाभासू नवल उदयाला चंडाशू अद्वयाब्जीनी विकाशू बंधू आता. जो अविद्या राती रुसोनिया गेळी ज्ञान ज्ञान चांदनिया. जो सुदुनी करी ज्ञानिया स्वबोधाचा जेणे विवळतीये सबळे लाहोनी आत्मज्ञानाचे डोळे. सांडती देहाहंतीचे अभिसाळे जीव पक्षी लिंग देह कमळांचा पोटी वेचतया छिद भ्रमराचा. बंदी मोक्ष जयांचा उदयला होय. शब्दाची आसगडी भेद नदीचा दोही येथळे. आरडा ते विरह वेळी बुद्धी बोधू तयाच चक्र वक्र वाकांचे मिथुन सामरस्याचे समाधान. भोगवी जोच विद्वग्न भुवन देवा जेणे पाहली पहाटे वेदाची चोराळी फिटे. रिगती आत्मानुभव वाटे पांथिक योगी जयाचे विवेक किरणे संगे उन्मेघ सूर्यकांत फुणगे. दीपले जाळती ही दांगे संसाराची जया रश्मी पुंजू निवरू होता स्वरूप उखरी स्थिरो. हे महासिद्धीचा पुरु मृगजळाचे ते तो प्रत्यग्य बोधाची या माथया सोहम तेचा मध्यानी आलिया. रूपे आत्मभ्रांती छाया रूपे लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी. तेव्हा विश्व स्वप्न साहिते कोण अन्यथा मती निद्रते. सांभाळी नुरेची जेथे माया राहते म्हणून अद्वैबोध पाठणे तेथ महानंदाची ताठणे. मग सुखानुभूतीची हेनी देणी मंदावू लागते किंबहुना ऐसेसे मुक्त कैवल्य सुदिव्यसे. सदा नाहीचे का प्रकाशे जयाचेने जो निजधाम व्योमीचा राहो उदयलाचे उदयचत खेळो. पेढी पूर्वादिही दिशांशी ठाओ उदो असुचा न दिसणे दिसणे नसे मावळ होई. दोन्ही झांकली तै संग पालवी काय भो बोलो ते आगवी मुखाची आणे. तो अहोरात्रांचा पैलकडू कोणे देखावा ज्ञान मार्तंडू. जो प्रकाश विणे सुरवाडू प्रकाशाचा. थांबा 1 मिनिट. तयाचित सूर्या थांब मला पेज बनवले. तयाचित सूर्या श्री निवृत्ती आता नमो म्हणते पुढते पुढते. जे बाधका येई जते स्तुती बोलाचिया. देवाचे महिमान पाहुनिया स्तुती तरी येई जे सांगाया. जरी स्तव्य बुद्धीसी लया जाईजे का. जो सर्व देनिवा जाणीजे मौनाचिया मिठिया वाणीजे. काहीच न होणी आणीजे आपण पयाजो. जया तुझी या उद्देशासाठी पश्यंती मध्यमा पोटी. सुनी परिसेही पाठी वैखरी विरे.
तया तुते मी सेवकपणे लेववी बोलके या स्त्रोताचे लेणे. ते उपसावावी म्हणते उणे अद्वैनंदा. परिरंके अमृताचा सागरू देखलिया पडे उचित असा विसरू. मग करू धावे पाहून एरू शंकाचा तया. तेथ शाको ही किरभूत म्हणावा. तयाचा हर्ष वेगासी तो घ्यावा. उजळोनी दिव्यतेच्या हातीवा. ते भक्तीचे पहावी बाळा उचित जाणणे होय. बाळा उचित जाणणे होय तरी बाळपणेची का आहे. परी साचची परी एरी माये म्हणून तोषे. आगागावरसे भरले ना पाणी पाठी पाय देता आले. ते गंगा काय म्हणतले परते सर. मी जी भृगूचा कैसा अपकारू की तो मानुनी प्रियोपचारू. तोषेची ना षाडगंधरू भरतवासी की अंधारे खतले अंबर झाले या दिवसनाथा समोर. तेने तया ते परासर म्हणतले काही. देवी भेद बुद्धा या बुद्धीची यातोय घालून सूर्य श्लेषांचे कांटाळे. तुकिलासी ते एकी वेळे उपसाही जोची. जीही ध्यानाचा डोळा पाहिलासी वेदादी वासा वाणिलासी. जे उपसाहिले तयांचे ते आम्ही खरी. परी मी आजी तुझ्या गुणी लाचावलो अपराधून गाणी. भलते करी परी अर्धधनी नुटी कना. मिया गीता येणे नावे तुझे पसायम्रात सोहावे. मानू लाधलो ते दुनेन थांबावे देवेल देवे. माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. तया फळांचे हे महाद्वीप पातली प्रभू. पुण्य पोषली असाधरणे ते तुझे गुण म्हणणे. देऊनी मज उत्तीर्णे झाली आजी. जी जीवत्वाच्या आडवी आतुडलो होतो मरणा गावी. ते अवदसाची आगवी फेडली आजी. जे गीता येणे नावे नावानी घे. जे अविद्या जिनोनी दाटुवी. ते कीर्ती तुझे अंबाजोगी वानव्या झाली. पै निर्धना घरी वानविसे महालक्ष्मीची येऊनी बैसे. तयात निर्धनायसे मनोई काही. का अंधकारीची आठाया देवे सूर्य आलिया. अंधारूची जगाया प्रकाश होय. जया देवाची पाहता थोरी विश्व परमाणुही दशान धरी. तो भावाची सरोभरी नव्हेची काही. तैसा मी गीता माखनी एक पुष्पाची तुरंबणी. परिसमर्थे तुवा शिरयानी फेडिले ते. मनोनी तुझे निप्रसादे मी गीता पद्य आगावे. निरूपोनी जी विशदे ज्ञानदेव म्हणे. तरी अध्याय 15 श्रीकृष्णे तया पांडवा. शास्त्र सिद्धांत आगवा उगानिला. जे वृक्ष रूपक परिभाषा केले उपाधी रूप अशेषा. सद्वैंदे जैसे दोषा अंगलिना. आणि कुटस्थो जो अक्षरू दाविला पुरुष प्रकारो. तेने उपहिताही आकरू चैतन्य केला. पाठी उत्तम पुरुष शब्दाचे करुणी मिश. दाविली चोख आत्मतत्व. आत्मविषयी अंतुवट साधन जेत अंगदट. ज्ञान हेही स्पष्ट सावळला. म्हणून ही अध्यायी निरूप्य नुरेसी काही. आता गुरु शिष्या दोही स्नेहो लावना. एवं ये विषयी खीर जाणते बुजावल्या पार. परिमुमुक्ष इतर सांकाश झाले. त्यामज पुरुषोत्तमा ज्ञान भेटे जो सुवर्मा. तो सर्वज्ञ तोची सीमा भक्तीचीही. ऐसे हे त्रैलोक्य नायके बोलिले अध्यंत श्लोके. तेथे ज्ञानाची कौतुके मानिली तोषे. वरुणी प्रपंचाचा घोटू ते जे देखतयाची देखता दृष्टू. आनंद साम्राज्य पाटू बांधीचे जीवा. एवढे या लाठेपणाचा उपाव आणू नाहीची म्हणे देऊ. हा सम्यज्ञानाचा राव उपया माझी. ऐसे आत्मजिज्ञासू जे होते तीही तोषेलिनी चित्ते. आदरे तया ज्ञानाते ओवाळीले जीवे. आता आवडी जेथ पडे तयाचे अवसरी पुढे पुढे. रेगो लागे हे घडे प्रेम ऐसे. म्हणून जिज्ञासूंच्या पैकी ज्ञाने प्रतीत होईन जवनिकी. तव योग क्षोमो ज्ञान विखी स्फुरेल चिकी. म्हणून तेची सम्यक ज्ञान केसेनी होय स्वाधीन. झाली या वृत्ती यज्ञ घडेल केवी. का उपजोची जे न लाहे जे उपजलेही अवंटा सुरे.
ते ज्ञान विरुद्ध काय आहे हे जाणावे की मग जाणते याचे विरुद्ध त्याचे वाट पाहती करू ज्ञान ही तैवेची विचारू सर्व भावे ऐसा जिज्ञासो तुम्ही समजती भाव जो धरिला असे चित्ते तो परवावया लक्ष्मीपती बोली जेल ज्ञानाचे सुजन्म जोडे आपली विश्रांतीही वरी वाढे ते संपत्तीचे पवाडे सांगी झेल देणे आणि ज्ञानाचे निकामकारे जे रागदेवशासी देधारे ती आसुरे ही घोरे करील रूपे सहज इष्टानिष्ट करणी दोघीची येई या कौतुकिने हे नवमाध्याय उभारणी केली होती तेथ साऊ घ्या उभाव केवळ ओढवला अन प्रस्ताव तरी तया प्रसंगी आता देव निरूपित असे या निरूपणाची नावे अध्याय पदे 16 लावणी पाहती जाणावी मागी लावणी परी असो आता प्रस्तुती ज्ञानाच्या हिताहिती समर्था संपत्ती याची दोन्ही जे मुमुक्ष मार्गी बोळावी जे मोहरात्रीचे धर्म देवी ते आधी तव देवी संपत्ती एके जेथ एक एका ते पोखी ऐसे बहुत पदार्थ एकी संपादिजती ते लोकी संपत्ती म्हणजे ते देवी सुख संभवी तेथ देवागुणा एकोपजीवी झाली म्हणून देवी संपत्ती हे ते माऊलींच्या 16व्या अध्यायातील 67 यांचं वाचन झालं आहे जिथे प्रस्तावनाच आहे जी माऊलींनी केली 16व्या अध्यायाची आता त्याचं मराठीत अर्थ बघू विश्वाच्या आभासाला नाहीसा करणारा बांधित करणारा अद्वैत स्थितीरूपी कमलाचा विकास करणारा हा श्री गुरु निवृत्तीनाथ रूपी आश्चर्यकारक सूर्य उगवला आहे सूर्य आश्चर्यकारक आहे कारण लौकिक सूर्य हा उगवला असता जगताचे प्रकाशन करतो अद्वैत वाढवतो आणि हा श्री गुरुरूपी सूर्य जगदाभास नाहीसा करतो आणि अद्वैत स्थितीचा विकास करतो त्याला आता आम्ही नमस्कार करतो जो गुरुरूपी सूर्य मायेच्या रात्रीचा नाश करून ज्ञान व अज्ञानरूपी चांदण्या नाहीशा करतो व जो ज्ञानी लोकांना अध्यात्मज्ञानाच्या चांगल्या निरभ्र दिवसांची जोड करून देतो ज्याच्या उदयाने प्रकाशित होणाऱ्या प्रातःकाळी आत्मज्ञानरूपी दृष्टी प्राप्त होऊन जीवरूपी पक्षी मी ध्येय आहे अशी समजुतीची घरटी सोडतात ज्या श्री गुरुरूपी सूर्याचा उदय झाला असता लिंग देहरूपी कमळाच्या पोटात अडकल्यामुळे नाश पावणाऱ्या जीव चैतन्यरूपी भ्रमराची त्या लिंग देहरूपी कमळाच्या बंधनापासून सुटका होते भेदरूपी नदीच्या दोन्ही काठांवर बुद्धीला पोह पाडणाऱ्या शास्त्राधिकांचा विसंगतपणा हीच कोणी अडचणीची जागा त्या जागेत एकमेकांच्या वियोगाने वेडी होऊन बुद्धी व बोध हेच कोणी चक्रवाक पक्षी ओरडणारे अशा त्या बुद्धिरूपी व बोधरूपी चक्रवाकांच्या जोड्याला जो चिदाकाशरूपी भुवनातील श्री गुरुरूपी सूर्य ऐक्याचा आनंद भोगवितो ज्या गुरुरूपी सूर्याने प्रकाशलेल्या पहाटेच्या वेळी भेदांची चोरवळ नाहीशी होते व प्रवाहवास करणारे आत्मप्राप्तीचा मुक्काम गाठण्याकरिता ध्यानाधिक अभ्यास करणारे साधक आत्मानुभवाच्या वाटेने निघतात ज्याच्या विवेकरूप किरणांच्या संबंधाने बुद्धिरूपी सूर्यकांत मनातून निघालेल्या ज्ञानरूपी टिणग्या पेटल्या असता त्या संसाराची जंगले जाळून टाकतात ब्रह्मस्वरूपी माळ जमिनीवर ज्याचा प्रखर किरणाचा समुदाय स्थिर झाला असता त्या ठिकाणी अष्टमहासिद्धरूप मृगजळाचा पूर येतो ते ब्रह्म मी आहे अशा या मध्यान्हकाळी शिष्यांचा अंतर्मुख वृत्तीरूपी माथ्यावर श्री गुरु सूर्य आला असता शिष्याच्या आत्मस्वरूपाविषयी भ्रांती हीच कोणी छाया ती शिष्याच्या आत्मनुभवारूपी पायाखाली पडते नाहीशी होते त्यावेळी जर मायारूपी रात्र सुरत नाही तर त्या रात्रीतील विश्वभासरूपी स्वप्नासहित विपरीत ज्ञानरूप निद्रेचा कोण सांभाळ करणार आहे म्हणजे याची आठवण कोण ठेवणार म्हणून त्या अद्वैत ज्ञानरूपी नगरात ब्रह्मानंदाची रेलचेल होते आणि मग त्या आनंदानुभवाची देवघेव मंदावयास लागते फार काय सांगावे ज्याच्या श्री गुरु सूर्याच्या प्रकाशाने अशा प्रकारे मुक्त कैवल्य स्वरूपभावरूपी उत्तम दिवस सदा प्राप्त होतो जो श्री गुरु सूर्य आत्मस्वरूपरूपी आकाशाचा राजा आहे तो आपल्या स्वरूपाने नेहमी उगवलेलाच आहे परंतु तो उगवल्याबरोबर पूर्वादी दिशांसह उदयाचा व अस्ताचा ठाव ठिकाणा नाहीसा करतो न दिसणे अज्ञान दिसण्यासह ज्ञानासह नाहीसे करतो व या दोहांनी जे झाकलेले स्वरूप आहे ते ज्ञानातीत स्वरूप चौकडे प्रकट करतो फार काय सांगू तो सर्व प्रांतकाळच वेगळा आहे जो रात्र व दिवस या सापेक्ष भावपलीकडला केवळ प्रकाशरूप ज्ञानसूर्य आहे व प्रकाशाशिवाय प्रकाशित होणाऱ्या पदार्थाशिवाय प्रकाशाचा सुकाळ आहे तो सुकाळ आहे
तो ज्ञानरूपी सूर्य कोणी पाहावा. श्री गुरूंची शब्दांनी केलेली स्तुती ही बाधक होते असल्या कारणाने त्या श्री निवृत्तीनाथ रूपी सूर्य ज्ञानसूर्याला आता वारंवार नमस्कार असो, असे ज्ञानदेव म्हणतो. गुरूंचा महिमा पाहिला असता जर स्तव्य बुद्धीसह स्तवन करणारा लयाला जाईल तरच स्तुती चांगलेपणाला येईल. अभिप्राय असा की जेव्हा स्तव्य, स्तविता आणि स्तवन ही त्रिपुटी श्री गुरूंच्या स्वरूपात लयाला जाईल तेव्हा श्री गुरूंच्या महात्म्याला शोभेल अशी स्तुती होईल. काही न जाणल्याने जे श्रीगुरू जाणले जातात व मौनाला नाहीसे करून म्हणजे मौन ही कल्पना टाकून ज्यांचे वर्णन केले जाते व आपण काही न होऊन जे श्री गुरु आपल्या ठिकाणी आणता येतात म्हणजे जीव, शिव अथवा ब्रह्म वगैरे काहीच अहंकार आपण न घ्यावा तेव्हा जे श्री गुरु आपल्या ठिकाणी वास्तव्य करत येतात ज्या तुझी स्तुती करण्याच्या हेतूने मध्यमा व पश्यंती या वाच्या पोटात घालून नंतर परेसह वैखरी नाहीशी होते असा जो तू त्या तुला मी सेवकपणाच्या नात्याने शब्दांनी स्तुती करण्याचा अलंकार घालतो तर हे माझे करणे सहन करावे असे म्हणणे हे अहो अद्वितीय आनंदा श्री गुरु आपणास कमीपणा आणणारे आहे. परंतु दरिद्री पुरुषाला अमृताच्या सागराचे दर्शन झाल्यावर त्याने त्यास अतिहर्ष होतो व त्या हर्षाच्या भरात तो अमृताच्या सागराचे योग्य आदर तीर्थ कसे करावे त्याचा विचार पडतो आणि मग तो त्या अमृत सागराला भाजीपाल्यांचा पाहुणचार करण्यास धावतो. अशा स्थितीत त्याचा भाजीपाला देखील खरोखर पक्वान्नाप्रमाणे फार किमतीचा समजावा. केवळ त्याच्या भाजीपाल्याकडे न पाहता अमृत सागराच्या दर्शनाने त्यास होणाऱ्या आनंदाकडेच लक्ष द्यावे. सूर्याला काडवातीने ओवाळण्यात काडवातीकडे लक्ष न देता सूर्याने त्या ओवाळणाऱ्यांची भक्तीच पाहावी. बाळकाला जर योग्य काय ते कळले तर मग बाळपणास कोठले, परंतु जी बाई त्याची आई असते तिला खरोखरच संतोष होतो. अहो गावातील घाणीने भरलेले ओढ्याचे पाणी गंगेला तुळवीत येऊन मिळाले तर त्याला गंगा बाजूला सर असे म्हणते काय? महाराज, भृगूचा अन्याय कसा छीड आणण्यासारखा होता, पण भृगूने मारलेली ती लाद हा प्रेमाचा उपचार समजून भगवान तो लत्ता प्रहार म्हणजे गुरुचा अनुग्रहच आहे असे मानून संतोष पावले नाहीत काय? अंधाराने भरलेले आकाश सूर्यासमोर आले असता सूर्याने त्यास पलीकडे सर असे म्हटले आहे काय? त्याप्रमाणे भेदबुद्धीच्या ताजव्याच्या एका पाड्यात सूर्याचा उपमा व दुसऱ्या पाड्यात तुम्हास घालून तुमचे वजन केले. महाराज, ते आपण एक वेळ सहन करावे. ज्यांनी तुला ध्यानाच्या डोळ्यांनी पाहिले व ज्या वेदाधिकांच्या वाचेकडून तू वर्णन केला गेलास त्यांचे अपराध जसे सहन केलेस तसे आमचेही करा. परंतु मी आज तुझ्या गुणांचे वर्णन करण्याला लालचावलो आहे म्हणून वास्तविक तुझे वर्णन करणे हा जरी अपराध असला तरी मी तो अपराध मानित नाही. त्याबद्दल तुम्ही वाटेल ते करा. तुम्ही अपराध सहन करा अगर करू नका, पण मी अर्धपोटी कधीही उठणार नाही. माझी तृप्ती होईपर्यंत मी तुमचे वर्णन करणार. मी गीता या नावाचा तुझे प्रसादामृत सेवावे म्हणून मी ते गीता वर्णन करून लागलो. ते माझे दैव दुप्पट जोराने उत्कर्षाला पावले. महाराज, माझ्या वाचेने सत्य बोलण्याचा तप पुष्कळकल्पापर्यंत केले. त्या तपाच्या फळाचे हे गीता व्याख्यानरूपी मोठे भेट त्याला माझ्या वाचेला प्राप्त झाले. मी लोकोत्तर पुण्यकर्माचे आचरण केले. त्या पुण्यकर्माने तुझे गुणवर्णन करणे मला प्राप्त करून देऊन ती पुण्यकर्मे आज ऋणमुक्त झाली. महाराज, जीवदशेच्या रानातील मरणरूपी गावात मी सापडलो होतो. ती सर्व दुर्दशा आज तुम्ही नाहीशी केलीत. कारण की जी गीता या नावाने नावाजलेली आणि जी गीता अविद्या जिंकून बलिष्ठ झालेली आहे गीतारूपी तुझी कीर्ती आम्हाला वर्णन करता आली. दरिद्री पुरुषाच्या घरी सहज कौतुकाने महालक्ष्मीच येऊन बसेल तर त्याला दरिद्री असे म्हणता येईल काय? अथवा अंधाराच्या जागी दैववैशात सूर्य आला तर तो अंधारच या जगाला प्रकाश होणार नाही काय? ज्या देवाचे थोरपण पाहिले असता एवढे मोठे विश्व पण ते परमाणूच्या योग्यतेसह येत नाही, तो भक्तांच्या भावासारखा होत नाही काय? त्याप्रमाणे मी गीतेचे व्याख्यान करणे हे आकाशपुष्पांना बाग घेण्यासारखे आकाशपुष्पांचा वास घेण्यासारखे असंभवनीय आहे. परंतु तुम्ही समर्थाने ती आवड पुरवली म्हणून महाराज, तुमच्या प्रसादाने मी गीतेचे खोल अर्थाने भरलेले श्लोक स्पष्ट रीतीने व्याख्यान करून सांगेन असे ज्ञानदेव म्हणतात. तर 15व्या अध्यायात श्रीकृष्णांनी त्या अर्जुनाला शास्त्रांचा पूर्ण सिद्धांत सांगितला. कारण की अंगात गुप्त असलेल्या सर्व दोषांना जसा चांगला वैद्य स्पष्ट रूपाने सांगतो तसे देवाने वृक्षरूपाच्या परिभाषेने संपूर्ण कार्यकारण उपाधीचे स्वरूप सांगितले आणि कुटस्थ मायारूप उपाधीचा आश्रय करून राहणारे अक्षर म्हणून जो पुरुषाचा प्रकाश दाखवला त्या योगाने उपरहित चैतन्य देखील अक्षर दोन्ही स्पष्ट दाखवले. नंतर उत्तम पुरुष या शब्दाचे निमित्त करून शुद्ध आत्मतत्व दाखविले. आत्मप्राप्तीविषयी अंतरंग बळकट साधन जे ज्ञान तेही स्पष्ट सांगितले. म्हणून या अध्यायात सांगण्याजोगे असे काही शिल्लक राहिले नाही. आता फक्त गुरु व शिष्य या दोघांनीच प्रेमाचीच जोड होणार. याप्रमाणे याविषयी अनेक ज्ञात्या लोकांची पुरी समजूत पडली. परंतु त्याच्याहून इतर जे मोक्षाची इच्छा करणारे होते त्यांची ह्या विषयीची इच्छा जास्त वाढली. हे मर्म
सर्वज्ञ अर्जुना, त्या मला पुरुषोत्तमाला ज्ञानाने जो ऐक्य भावाने भेटतो तोच सर्वज्ञ आहे व भक्तीची सीमाही तोच आहे. 15व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात त्रैलोक्याचे स्वामी भगवान श्रीकृष्ण परमात्मा असे बोलले व त्या प्रसंगी त्यांनी आनंदाने पुष्कळसे ज्ञानाचेच वर्णन केले. हे ज्ञान सर्व संसाराचा एका घोटात गिळून निराश करून पाहता पाहता पाहणाऱ्या जीवालाच त्याच्या स्वतःच्या आत्मस्वरूपाचे ज्ञान करून देते व त्या जीवास सुखाच्या साम्राज्यावर पट्टाभिषेक करते. प्रपंचाचा बाध करून जीवाला ब्रह्मसाक्षात्कार करून देणारा ज्ञानाशिवाय एवढे सामर्थ्याचा दुसरा उपायच नाही. हा यथार्थ ज्ञानाचा उपाय सर्व उपायांमध्ये राजा आहे असे देव म्हणाले. म्हणून असे जे आत्म्याला जाणण्याची इच्छा करणारे त्यांनी संतुष्ट चित्ताने व आदराने त्या ज्ञानावरून आपले जीव ओवाळून टाकला. आता असे आहे की ज्या वस्तूवर प्रेम जडते तीच वस्तू इतर वस्तूंना मागे सारून वेळोवेळी मनात पुढे पुढे घुसू लागते असा प्रकार होतो. प्रेमाची गोष्टच अशी आहे. म्हणून एकंदर जिज्ञासूपैकी जे मुमुक्ष होते त्यांनी जोपर्यंत ज्ञानाचा वास्तविक संशय विपर्यरहित अनुभव आला नाही तोपर्यंत ते ज्ञान कसे प्राप्त होईल व प्राप्त झालेल्या ज्ञानाचे संरक्षण कशाने घडेल अशाविषयी त्यांच्या मनात वारंवार विचार घोटाळत असणे हे स्वाभाविकच आहे. म्हणून तेच यथार्थ ज्ञान कशाने प्राप्त होईल व तसे झाल्यावर त्यांच्या वाढण्याचा प्रयत्न कसा घडेल. अथवा जे ज्ञानास उत्पन्नच होऊ देत नाही अथवा ज्ञान उत्पन्न झाले असता जे ज्ञानाला भलत्या मार्गात घालते असे ज्ञानाचे विरुद्ध काय आहे हे समजले पाहिजे. मग ज्ञानाला जे विरुद्ध असलेले त्याची वाट मोकळी करून देऊ, त्यास घालवून देऊ व जे ज्ञानाला अनुकूल असेल त्याचा सर्व भावाने विचार करू. अशी तुम्ही सर्व जिज्ञासूंनी जी इच्छा मनात धरली आहे ती इच्छा पूर्ण करण्याकरिता देव आता या अध्यायात बोलतील. जिच्या योगाने ज्ञान चांगले उत्पन्न होईल शिवाय आपली विश्रांती जिच्या योगाने वाढेल अशी जी दैवी संपत्ती त्या दैवी संपत्तीचे वर्णन सांगण्यात येईल. आधी ज्ञानाचे काम काढून ज्ञानाला नाहीसे करून जी आसुरी संपत्ती राग व द्वेष यांनी आश्रय देते त्या भयंकर आसुरी संपत्तीचेही स्वरूप देव सांगतील. इष्टानिष्ट करणे हे स्वभावच ज्याचे कौतुक आहे अशा या दोघी दैवी व आसुरी संपत्ती आहेत यांची मांडणी 9व्या अध्यायात श्लोक 13 मध्ये केली होती. त्या 9व्या अध्यायाचा त्यांचा विस्तार प्रत्यक्ष करावयास पाहिजे होता. तो तितक्यात दुसरा प्रसंग पुढे झाला तर आता प्रसंगानुसार देव त्यांचे दैवी आसुरी संपत्तीचे व्याख्यान करीत आहेत. मागील क्रमाप्रमाणे संख्या पाहता हे निरूपण म्हणजे 16वा अध्याय समजावा, परंतु हे आता राहू दे. सांप्रत ज्ञानाचे इष्ट व अनिष्ट करण्याच्या कामी सांगितलेल्या याच 2 संपत्ती समर्थ आहेत. जी मुमुक्षांना आत्मस्वरूपाच्या मार्गाने पोचवणारी व जी मोहरूपी रात्र घालवणारी धर्मरूप मशाल आहे ती दैवी संपत्ती तर प्रथम ऐका. एकमेकांना पोचणारी असे जेथे पुष्कळ पदार्थ एके ठिकाणी मिळवले जातात त्याला अशा पदार्थ समुदायाला लोकसंपत्ती म्हटले जाते. ती दैवी संपत्ती सुख उत्पन्न करणारी आहे व सर्व दैवी गुणांना ही एकच निर्वाहाचे साधन आहे, म्हणून हिला दैवी संपत्ती असे म्हटले आहे. तर अशा रीतीनं आपला 67 ओव्यांचा मराठीत अर्थ वाचून झालेला आहे. झालेली माऊलींची सीमा माऊलींच्या समाधीवर अर्पण करूया आणि सेवेला स्वल्पविराम देऊया. रामकृष्ण हरी सर्वांना.